तर नमस्कार मित्रांनो, एपिसोड नंबर 9 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे, ज्याच्यामध्ये आपण डेल्टा नक्की काय आहे आणि जर अंडरलाइंग जर एक पॉईंटनी जर मूव्ह जर झाला तर ऑप्शन्स प्रीमियममध्ये किती बदल होऊ शकतो ते बघणं गरजेचं आहे. याच्या अगोदरच्या आपण व्हिडिओजमध्ये ऑप्शन्स प्रीमियम, इंट्रिन्सिक व्हॅल्यू, ॲट द मनी, आउट ऑफ द मनी, ITM ऑप्शन्स आणि त्याबरोबरच इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जी आहे ती समजून घेतली होती. याबरोबरच IV रँक आणि IV पर्सेंटाईलसुद्धा जो आहे तो समजून घेतला होता. आता त्यात जो महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे ऑप्शन्स ग्रीकचा आणि त्यातला पहिला जो पॉईंट जो आहे तो म्हणजे डेल्टा. डेल्टा जो आहे तो खूप एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल, समजा निफ्टी जर 100 पॉईंटनी वरती जात असेल आणि तुमचा कॉल ऑप्शन्स तुम्ही खरेदी केला असेल किंवा पुट ऑप्शन्स खरेदी केला असेल तर त्याचा प्रीमियम जो आहे तो किती बदलू शकतो. प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाल, कुणी म्हणाल 20, कुणी म्हणेल 40, कुणी म्हणेल 60 पॉईंट्सनी जो आहे तो वाढेल आणि काही म्हणतील 80 पॉईंट्सनी वाढेल. पण हे अंदाजाने जे ते ठरवायचं नसतं. याच्या पाठीमागं ऑप्शन्स मार्केटमध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रीक काम करतो असतो, तो म्हणजे डेल्टा. आज आपण या एपिसोडच्या माध्यमातून हा डेल्टा जो आहे तो कशा पद्धतीने काम करतो ते समजून घेणार आहोत. तर नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर धडा नंबर 1च्या माध्यमातून नक्की डेल्टा काय आहे ते समजून सोप्या भाषेत समजून घेऊयात. तर अंडरलिंग असेटमध्ये म्हणजेच निफ्टीचा ऑप्शन्सचं मी कन्सिडरेशन करतोय. त्यानुसार जर स्पॉट एक पॉईंटनी जर मूव्ह झाल्यानंतर ऑप्शन्स प्रीमियममध्ये साधारण किती बदल होऊ शकतो हे आपल्याला डेल्टा सांगत असतो. उदाहरण म्हणून घ्या, निफ्टी जो आहे तो 24,000च्या आसपास ट्रेड करतोय आणि 24,000चा कॉलचा डेल्टा जो आहे तो 0.50च्या आसपास आहे. आता चकित होऊ नका की हा 0.5 नेमकं कुठून आलाय. साधा अर्थ असा आहे, जर निफ्टी साधारण एक पॉईंटनी जर वरती गेला त्याच वेळेस कॉल ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो 0.50ने वाढू शकतो, म्हणजे 50 पैशाने. आणि जर निफ्टी जर 10 पॉईंटनी वरती जर गेला तर त्या केसमध्ये त्या कॉल ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो 5 रुपयांनी बदल होऊ शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये ही पण आहे की मार्केट जे आहे ते हलत असताना डेल्टा जो आहे तो बदलू शकतो. म्हणून एक्झॅक्ट गॅरंटी नसून ही एक ॲप्रॉक्झिमेट सेन्सिटिव्हिटी आहे. याला आपण उदाहरणाच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या समजून घेऊयात, म्हणजे तुम्हाला डेल्टाचा इम्पॅक्ट कसा होतो ते आता उदाहरण घेऊयात. निफ्टीचा स्पॉट जो आहे तो 24,000च्या आसपास आहे. त्यावेळेस निफ्टीचा हा जो स्पॉटचा जो कॉल जो आहे 24,000 सी तो 75 रुपयाच्या आसपासच्या प्रीमियमला चाललाय. निफ्टी 10 पॉईंट्सनी अप होतोय, म्हणजे 24,010ला जातोय आणि त्याच वेळेस या 24,000चा जो डेल्टा जो आहे तो 0.50च्या आसपास आहे. म्हणजे 10 पॉईंट अंडरलिंग जर मूव्ह जर झाली तर नवीन प्रीमियम नक्की काय असेल. फक्त तुम्हाला करायचं आहे नंबर ऑफ पॉईंट चेंज इन अंडरलिंग, म्हणजे स्पॉट जो 24,010 वरती गेलाय त्यानुसार 10 पॉईंटची मूव्ह झाली, त्याला गुणिले डेल्टा जर केलं तर अंडरलिंगमध्ये 5 पॉईंटचं चेंज होईल. म्हणजे नवीन प्रीमियम जो आहे तो 80 रुपयांच्या आसपास तिथं जातो. आणि हेच डेल्टाचं महत्त्व असतं. डेल्टा जो आहे तो आपल्याला सांगत असतो की जर अंडरलिंग म्हणजे स्पॉटमध्ये जो काही बदल जो होणार आहे त्या बदलानुसार तिथं डेल्टा जो आहे तो आपल्याला काम करताना दिसतो. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न येतो, ATM ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो वेगळा असतो, आउट ऑफ द मनीचा जो डेल्टा जो आहे तो वेगळा असतो आणि ITM ऑप्शनचा जो डेल्टा जो आहे तो वेगळा असतो. याच्याबरोबरच पुन्हा एकदा प्रीमियम जे आहे ना, जे बनलेलं आहे ते दोन गोष्टींनी बनलेलं आहे, जे की एक सेपरेट एंटिटीमध्ये ती जे की इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू, ज्याला आपण टाइम व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतो. मग हे जे प्रीमियम जे बनत असतं, ह्या प्रीमियम वरती जो बदल जो होणार आहे तो डेल्टाच्या माध्यमातून होणार आहे. मग आपण ही गफलत करायचं नाही की याचं काही कनेक्शन IV बरोबर नाहीये किंवा एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू बरोबर नाहीये. हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या स्पॉटमध्ये तुम्हाला जो काही बदल वाटतोय तो बदल चेक करण्याकरता डेल्टा जो आहे तुमच्या टाईप ऑफ ऑप्शन्स वरती ATM, OTM किंवा ITM वरती जो आहे तो बनलेला असतो. ह्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात. कॉल ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो पॉझिटिव्ह का असतो तो धड्या नंबर 2च्या माध्यमातून समजून घेऊया. तर कॉल ऑप्शन समजून घेण्याकरता आपल्याला
कॉल बायरचा बेसिक व्ह्यू जो आहे तो समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर कॉल ऑप्शन बायर केव्हा कॉल बाय करतो, जेव्हा मार्केट जे ते वरती जाणार असतं तेव्हा. म्हणून अंडरलिंग म्हणजे स्पॉटचं जर किंमत जर वाढली तर कॉल ऑप्शनची व्हॅल्यू जी ती ऑटोमॅटिकली आपल्याला वाढताना दिसते. जसं मी अगोदरच्या उदाहरणात सांगितलं, निफ्टी जर 24,000च्या आसपास आहे आणि तुमच्याकडे 24,000चा कॉल आहे. जर निफ्टी 24,000वरनं 24,100 वरती गेला तर कॉल ऑप्शन्स खरेदीदाराला जो आहे तो फायदा होण्याची शक्यता तिथं सगळ्यात जास्त असते आणि त्याच्यामुळं कॉल ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. आणखीन एक सोप्या भाषेत उदाहरण समजून घेऊयात. समजा तुम्ही एका दुकानातनं 1,000 रुपयाला एखाद्या वस्तू खरेदी करण्याचा अधिकार घेतलेला आहे, परंतु आता बाजारात त्याची किंमत जी आहे ती 1,100 रुपये झाली आहे. मग तुमच्याकडे 1,000 रुपयाला खरेदी करण्याचा अधिकार असल्यामुळे तुमच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू जी आहे ती 100 रुपयांनी वाढली आहे. आणि सेम लॉजिक जे आहे ना ते कॉल ऑप्शनचं बेसिक लॉजिक आहे. म्हणजेच जर अंडरलिंग म्हणजेच निफ्टी किंवा सेन्सेक्स किंवा बँक निफ्टी जर वर गेला तर तुमचा कॉलचा जो प्रीमियम तुम्ही ज्या प्राइसला घेतलेला आहे तो आपल्याला वरती तिथं जाताना दिसतो आणि तिथनं तुमचा प्रॉफिट जो आहे तो जनरेट होताना दिसतो. एकदम सोप्या भाषेमध्ये कॉल ऑप्शनचे प्राइसेस जे ते कशा पद्धतीने वाढतात हे तुम्हाला मी इथं सांग. स्पॉट निफ्टीचा जो आहे तो 100 पॉईंटनी जर इन्क्रीज जर झाला, या केसमध्ये निफ्टीचा स्पॉट 22,000च्या आसपास होता आणि तो डायरेक्टली जो आहे तो 22,100ला गेला आणि त्या केसमध्ये कॉलचा डेल्टा जो आहे तो 0.90च्या आसपास आहे. मग त्या केसमध्ये कॉलचा जो प्रीमियम जो आहे तो किती बदलेल. इनिशियली प्रीमियम जो आहे कन्सिडर करा तो 100 रुपयांच्या आसपास तिथं आहे आणि 0.90चा तिथं डेल्टा आहे. जर स्पॉट हा 100 पॉईंटनी जर प्लस होत आहे तर नवीन प्रीमियम जो आहे तो 190 होईल. म्हणजे इनिशियली तो फक्त किती होता, 100 रुपयांच्या आसपास होता आणि तो प्रीमियम जो आहे तो डायरेक्टली 90 पॉईंटनी आपल्याला वाढताना तिथे दिसतोय. म्हणजेच कॉलचा डेल्टा जर 0.90 आहे, म्हणजे जर अंडरलिंगमध्ये 100 पॉईंटचं जर मूव्ह जर झालं तर त्या केसमध्ये मला 90 पॉईंट मिळतील. याच्या उलट हायर डेल्टा हा अशा पद्धतीने होतो. परंतु जर माझा तिथं कॉलचा डेल्टा जो आहे तो फक्त 0.20च्या आसपास आहे, त्या केसमध्ये जर अंडरलिंगमध्ये 100 पॉईंटची अपमूव्ह जर झाली तर ती फक्त मला माझ्या प्रीमियममध्ये 20 पॉईंटचाच अपमूव्ह होईल. म्हणजे ह्या केसमध्ये जर प्रीमियम 100चा आहे परंतु त्याचा डेल्टा हा 0.20च्या आसपास आहे, मग नवीन जो प्रीमियम जो आहे तो फक्त 20 पॉईंटनी वाढून 120च्या आसपास होऊन जाईल. याच्यावरनं हे लक्षात येतं की जितका मोठा हायर डेल्टा राहील तेवढं प्राइस सेन्सिटिव्हिटी जी आहे ना त्या डेल्टाला राहील आणि जितका छोटा डेल्टा तिथं असेल तेवढी लोअर सेन्सिटिव्हिटी जी ती प्राइसला आपल्याला तिथं होताना दिसेल. हे एक छोटंसं सिंपलचं उदाहरण जे तुम्हाला डेल्टा नक्की कुठला आणि का असावा याच्याबद्दल जे ते लक्षात देत असेल. तर धडा नंबर 3च्या माध्यमातून पुट ऑप्शनचा डेल्टा जो तो निगेटिव्ह नक्की का असतो ते व्यवस्थितरित्या समजून घेऊया. आता पुट ऑप्शन्समध्ये पुट बायरचा एक बेसिक व्ह्यूज व्यवस्थितरित्या समजून घेऊया. पुट बायर जो आहे तो केव्हा खरेदी करतो, जेव्हा त्याला असं वाटतं मार्केट जे आहे ते खाली जाणार आहे आणि त्या केसमध्ये तो पुट खाली घेत असतो. म्हणून अंडरलिंग प्राइस म्हणजेच जर स्पॉट ऑफ निफ्टी किंवा कुठलाही इंडेक्स किंवा कुठलाही स्टॉकचा जर कमी जर झाला तर त्या केसमध्ये पुटची व्हॅल्यू जी आहे ती साधारण आपल्याला वाढू शकते. समजा निफ्टी 24,000च्या आसपास आहे आणि तुमच्याकडे 24,000चा पुट आहे आणि निफ्टी 24,000वरनं 23,900 वरती गेला, म्हणजे 100 पॉईंटनी जर खाली गेला तर त्या केसमध्ये मार्केट 100 पॉईंटनी खाली गेल्यामुळं तुमच्या 24,000च्या पुटची व्हॅल्यू वाढण्याची शक्यता असते आणि म्हणून पुट ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो निगेटिव्ह असतो. तर कन्सिडर करा, समजा पुट ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो वजा 0.50 आहे. निफ्टी 10 पॉईंट खाली गेला तर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट प्रीमियम चेंज जो आहे तो वजा 0.50 गुणिले 10 म्हणजे 5 पॉईंटचा नफा किंवा पुटचा प्रीमियम तुम्ही घेतलेल्या प्राइसपेक्षा 5 रुपयांनी वाढताना तिथे दिसतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पुटचा डेल्टा जो आहे जसा कॉलचा डेल्टा पॉझिटिव्ह होता तसा पुटचा डेल्टा हा निगेटिव्ह असतो. पण याचा अर्थ पुटचा प्रीमियम जो आहे तो कमी होता आहे असं नाहीये. निगेटिव्ह डेल्टा म्हणजे अंडरलिंग जर वाढला तर पुटचा प्रीमियम डाऊनवर्ड प्रेशरवरती येईल आणि अंडरलिंग जर खाली गेला तर पुटचा प्रीमियम वाढण्याची
टेंडन्सी जी आहे ती आपल्याला तिथं लक्षात घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. जनरली लोक जे आहेत याच्यातच कन्फ्यूज राहतात की कॉलचा डेल्टा पॉझिटिव्ह का आहे आणि पुटचा डेल्टा जो आहे तो निगेटिव्ह का आहे. तर याच्यामध्ये फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अंडरलेईंग वरती जातोय तर त्या केसमध्ये कॉलचा डेल्टा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि अंडरलेईंग जर खाली जातोय तर त्या केसमध्ये पुटचा डेल्टा जो आहे तो निगेटिव्ह असणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही एक छोटीशी गोष्ट जी आहे ना मी तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं समजून सांगितलेली आहे. पुटचा डेल्टा जो आहे तो निगेटिव्ह का असतो ते इथं समजून घेऊयात. जसं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की जर मार्केट 24,000 वरनं 23,900ला गेलं म्हणजे इथं वजा 100 पॉईंटनी जे ते पडतंय. अंडरलिंग जर खाली जात आहे तर त्या केसमध्ये पुटचा प्रीमियम जो आहे तो वाढेल. या केसमध्ये अर्लियर पुटचा प्रीमियम जो आहे तो 100 रुपये होता, परंतु 100 पॉईंटनी जे आहे त्या अंडरलिंग प्लंज झालं म्हणजे निगेटिव्ह झालं. मग याचा जो डेल्टा जो असणार आहे तो वजा 0.50 आहे आणि त्यामुळं 100 पॉईंट फॉल झालाय म्हणून नवीन जो प्रीमियम जो असणार आहे तो 150 होईल. म्हणजे इथं काय केलंय हे जे 100 पॉईंट आहे गुणिले 0.50 इथं झालंय. मार्केट खाली गेले म्हणून तो डेल्टा जो तो निगेटिव्ह आहे म्हणजे वजा 50 जो आहे तो तिथं होणार नाही, तो प्लस 50 होईल. कारण पुट प्रीमियम जो आहे तो वरती जाईल आणि मार्केट जे आहे ते आपल्याला खाली येताना दिसेल. या केसमध्ये 100 पॉईंटनी मार्केट खाली आलंय आणि पुटचा प्रीमियम जो आहे तो 50 पॉईंटने म्हणजे 100 रुपयावरनं तो 150 रुपये जो तो आपल्याला होताना दिसतो. म्हणून मार्केट खाली जातंय का वरती जातंय ह्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तिथं आपण पुटचा डेल्टा जो आहे स्टॅटिस्टिकल रिप्रेझेंटेशनसाठी तो निगेटिव्ह वेनेच आपण कन्सिडर तिथं करत असतो. आता 3 एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊयात की जर डेल्टा हा 0.20, 0.50, 0.80 असेल तर त्या केसमध्ये डेल्टा वाढला तर प्रीमियममध्ये जो आहे तो बदल किती तिथं होऊ शकतो. तर बघा तिथं होऊ शकतो. तर बघा इथं तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल की डेल्टा जर वाढला तर सेन्सिटिव्हिटी वाढते. जर अंडरलिंगमध्ये 10 पॉईंटची अपमूव्ह जर होते आणि प्रत्येक ऑप्शनचा डेल्टा हा वेगवेगळा आहे तर त्या केसमध्ये बघा 0.20 असणारा डेल्टाचा जो प्रीमियम आहे ना तो 2 रुपयांनी वाढेल. 0.50चा डेल्टा असणारा जो ऑप्शन जो आहे त्याचा प्रीमियम जो आहे तो 5 रुपयांनी वाढेल आणि 0.80 असणारा जो डेल्टा असणारा जो ऑप्शनची स्ट्राईक जी आहे त्याचा प्रीमियम 8 रुपयाने तिथं वाढेल. मग याच्यावरनं आपल्याला नक्की काय लक्षात येतंय, यावरनं आपल्याला ही एक सिंपलशी अंडरस्टँडिंग येते. जर हायर डेल्टा असेल तर अंडरलिंग मुवमेंटची प्रीमियमवरती सगळ्यात जास्त प्रभाव तिथं राहणार आहे. लोअर डेल्टा असेल तर अंडरलिंग मुवमेंटचा प्रीमियमवरती तुलनेने कमी प्रभाव असणार आहे. पण डेल्टा जास्त म्हणजे ऑप्शन्स ऑटोमॅटिकली बेटर होत आहे असं नाही. कारण प्रीमियम, कॅपिटल, रिस्क आणि बाकीचे ग्रीक सुद्धा लोअर डेल्टा असेल तर अंडरलिंग मुवमेंटचा प्रीमियमवरती तुलनेने कमी प्रभाव असणार आहे. पण डेल्टा जास्त म्हणजे ऑप्शन्स ऑटोमॅटिकली बेटर होत आहे असं नाही. कारण प्रीमियम, कॅपिटल, रिस्क आणि बाकीचे ग्रीक सुद्धा महत्वाचा तिथं रोल आपल्याला प्ले करताना तिथं दिसत असतात. ह्याकडे आपलं कटाक्षाने लक्ष असणं गरजेचं असतं. ATM, ITM आणि आउट ऑफ द मनी ऑप्शन्समध्ये डेल्टा नक्की कसा बदलतो म्हणजे मनीनेस जे ते कसं बदलतं हे धडा नंबर 5च्या माध्यमातून समजून घेऊयात. डेल्टा आणि म्हणून मनीनेस जोडल्यानंतर आपल्याला कुठला स्ट्राईक जी आहे ती ॲट द मनी आहे, कुठलं इन द मनी आहे आणि कुठला आउट ऑफ द मनी आहे याची आयडिया आपल्याला ती देते. आता त्याच ऑप्शन्समध्ये डेल्टा कसा बदल करतो ते बघणं गरजेचं आहे. जर डीप आउट ऑफ द मनी ऑप्शन्स असतील तर त्याकरता लोअर डेल्टा असतो. जर ATM ऑप्शन असतील तर डेल्टा जो आहे तो मध्यम असतो आणि डीप आउट ऑफ द मनी ऑप्शन्स असतील तर डेल्टा जो आहे तो हायर असतो. उदाहरणार्थ बघूयात. आउट ऑफ द मनी ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो 0.20 असू शकतो. ॲट द मनी ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो 0.50 असू शकतो आणि इन द मनी ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो 0.8 पासून अगदी 0.98 पर्यंत असू शकतो. ह्या एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही जे आहेत, मार्केट कंडिशन्स, एक्सपायरी, व्हॉलेटिलिटी आणि स्ट्राईक्सनुसार हे आपल्याला बदल होताना तिथं दिसत असतात. आता हे एक्झॅक्टली नक्की कसे आहेत ते डायरेक्टली ऑप्शन चेनच्या एका जुन्या स्नॅपशॉटवरती जाऊन बघूयात म्हणजे आपल्याला त्याची आयडिया जी ती येईल. ह्या केसमध्ये बघा,
ह्या ऑप्शन चेनला बघितल्यानंतर आपल्याला हे कळतंय की 24,100च्या आसपास जे मार्केट किंवा निफ्टी जे आहे काय ॲट द मनी आहे. ह्या बाजूला आपल्याला ATM ऑप्शन मिळतोय, म्हणजे मार्केटचा जो स्पॉट जो आहे तो 24,100च्या आसपास तिथं आपल्याला ट्रेड होताना तिथं दिसतोय. एक पहिली छोटीशी आणि सिंपलची गोष्ट लक्षात येते. म्हणून 24,100चा जो कॉल किंवा पुट जो आहे तो ॲट द मनी आहे. पण आपण जसं जसं खालच्या बाजूला जाऊयात ते इन द मनी ऑप्शन्स आहेत, हे महत्वाचं आहे. आता ह्यामध्ये आपण इथं जर बघितलं तर ATM ऑप्शनचा जो डेल्टा जो आहे तो 0.5च्या आसपास असतो. 24,100च्या वरच्या स्ट्राईकला आपण जर इथे गेलो तर यांचा जो डेल्टा जो आहे तो साधारण 0.20 पासनं अगदी 0.05 पर्यंत येताना दिसतो. आणि इन द मनी कॉलचा जो डेल्टा जो आहे तो 0.80 पासनं 0.95च्या आसपास तिथं जाताना दिसतो. हे झालं कॉल साईडचं. पण पुट साईडला आपण जर गेलो तर ह्या पुट साईडचा सुद्धा सेम डेल्टा जो आहे तो प्लस ऐवजी इथं वजा 0.5 ATM ऑप्शनचा असणार आहे. 24,100च्या खाली पुट साईडला हे सर्व अगदी 23,000 22,000 हे जे आहेत आउट ऑफ द मनी पुट ऑप्शन तिथं राहणार आहे. आणि त्याचा जो डेल्टा जो आहे तो 0.20 पासनं 0.005 पर्यंत तिथे जाताना दिसेल. आणि 24,100च्या वरच्या स्ट्राईकला अगदी 27, 28, 29,000 पर्यंत आपण जर गेलो तर तिथं डेल्टा जो आहे तो 0.8 पासनं 0.95, 98च्या रेंजमध्ये आपल्याला तिथं जाताना दिसतो. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण ITM कॉल ऑप्शन बघतोय की आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन्स आपण तिथं चेक करतोय का ATM ऑप्शन बघतोय, त्यानुसार त्याचा जो डेल्टा जो आहे तो आपल्याला बदल होताना दिसेल. आणि ITM कॉल ऑप्शन साठी सुद्धा वेगळा राहणार. सेम वे पुट साईड साठी वेगळा आहे, ॲट द मनी साठी सुद्धा वेगळा आहे आणि आउट ऑफ द मनी ऑप्शन साठी सुद्धा वेगळा आहे. ह्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण बरोबर आहोत किंवा चुकीचं आहोत, त्याकरता मार्केटने आपल्या दिशेमध्ये जर आपण पुट जर घेत आहोत तर मार्केटमध्ये आपल्याला तिथं फॉल होणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर इन केस ऑफ पुट आपण घेतोय मग तो ATM OTM आउट ऑफ द मनी ऑप्शन असेल. आणि जर मार्केट आपण बुलिश म्हणून कन्सिडर करत आहोत तर त्या केसमध्ये मार्केट काय पाहिजे, राईज होणं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि इथं फक्त डेल्टा जो आहे एकदम कमी आहे म्हणून तिथं एंट्री आपण जर करत असू तर तिथं फसण्याचे चान्सेस जे ते मोस्टली लोकांचे होताना तिथं दिसतात. आणि तिथंच मोस्ट प्रोबेबली लोक जे आहेत ते लॉसेस करताना तिथं दिसत असतात. आता निफ्टीच्या याच्यावरती आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून कॉल साईडला कशा पद्धतीने डेल्टा जो आहे तो चेंज होऊ शकतो आणि पुट साईडला डेल्टा जो आहे तो कशा पद्धतीने चेंज होऊ शकतो ते एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात. त्याकरता आपण ॲट द मनी ऑप्शनची स्ट्राईक जी आहे ती निवडतोय आणि त्याच्या माध्यमातून अंडरस्टँड करून घेऊयात की नेमकं त्या डेल्टाचा कॉल साईड डेल्टा जो की पॉझिटिव्ह आहे आणि पुट साईड डेल्टा जो की निगेटिव्ह आहे तो कशा पद्धतीने होतो तो आता अंडरस्टँड करून घेऊयात. चला तर मग त्या एक्झाम्पलकडे जाऊयात. आता बघा, समजा निफ्टीचा जो स्पॉट जो आहे तो 24,000च्या आसपास आहे आणि जो ATM ऑप्शन तुम्ही जो घेतलाय त्याचा जो डेल्टा जो आहे तो 0.50 आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण 24,100चा CE जो आहे तो कन्सिडर तिथं करतोय. त्याच वेळेस निफ्टी जो आहे तो 100 पॉईंटनी वरती गेला, म्हणजे प्लस 100 पॉईंटची मूव जी आहे निफ्टीच्या स्पॉटमध्ये झाली असं आपल्याला कळतं. मग जर 100 पॉईंटनी निफ्टीचा प्रीमियम जो आहे तो वरती जर जातोय त्या केसमध्ये नवीन प्रीमियम काय असेल हा प्रश्न आपल्याकडे येतो. मग नवीन जुना जो प्रीमियम आहे, समजा अर्लियर प्रीमियम जो आहे तो 50 रुपयांच्या आसपास तिथं होता, प्लस निफ्टी जो आहे 100 पॉईंटनी अप तिथं गेलाय, डेल्टा जो आहे तो 0.50च्या आसपास होता. म्हणून तिथं नवीन प्रीमियम जो आहे डायरेक्टली 50 पॉईंटनी वाढून तो नवीन प्रीमियम 100 रुपये आपल्याला तिथं वाताना तिथं दिसतो. हा कॉल साईडसाठी डेल्टा असतो. एकदम शॉर्टमध्ये 24,000 वरनं 24,100 वरती गेल्यामुळं 50 रुपयाचा प्रीमियम डेल्टा 0.5 असल्यामुळं तो 100 रुपये होताना दिसतो. याच्या उलट केस जर आपण इथं बघितली, निफ्टी 24,000च्या आसपास स्पॉटला आहे आणि त्या स्पॉटवरनं निफ्टी खालच्या बाजूला
23,900ला आपल्याला तिथं जाताना दिसतोय, जो की एक नवीन स्पॉट आहे. म्हणजे निफ्टीमध्ये आपल्याला 100 पॉईंटचं डाऊन साईड झालं. त्याचा पुटचा डेल्टा हा 0.5 होता. म्हणजे आपण जो पुट कन्सिडर केला होता तो 24,000चा पीई कन्सिडर केला होता. अगेन कन्सिडर करा, त्याचा प्रीमियम जो आहे तो 60 रुपयाच्या आसपास होता. पण मार्केट खाली तिथं गेल्यामुळं नवीन जो प्रीमियम तिथं येणार आहे दॅट विल बी द नवीन प्रीमियम. मग इनिशियलचे तुमचे 60 आणि हे जे डाऊन मूव जी झाली आहे 100 पॉईंटची खाली, हे वजा इंटू वजा हे प्लस तिथं होऊन जातील आणि ते 50 होऊन नवीन प्रीमियम जो आहे तो 110 रुपयांच्या आसपास आपल्याला तिथे येताना दिसेल. म्हणजेच हा जो डेल्टा कशा पद्धतीने तिथं काम करतो याची आयडिया जी आहे ती आपल्याला अशा सिंपल पद्धतीने जी आहे एक लक्षात तिथे येऊन जाते. डेल्टाकडे तो कॉल साईडचा डेल्टा असेल तो पॉझिटिव्ह असणार आहे, जर तो पुट साईडचा डेल्टा असेल तो निगेटिव्ह असणार आहे. याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं तिथं ठरतं. चॅप्टर नंबर 7च्या माध्यमातून डेल्टा आणि ऑप्शन्स बाईंग आणि त्याची प्रोबॅबिलिटीचा आपण संबंध इथं समजून घेऊयात. इथं अत्यंत कॉमन मिसअंडरस्टँडिंग, चुकीची अंडरस्टँडिंग लोकांच्या बाबतीत असते आणि ती काही ट्रेडर्स मानतात. डेल्टा 0.70 म्हणजे आपल्याला 70% पॉसिबिलिटी आहे प्रोबॅबिलिटीची. पण हे डोळे झाकून ब्लाइंडली वापरणं योग्य नाही, कारण डेल्टा आणि प्रोबॅबिलिटी यांच्यात काही रिलेशनशिप आहे. विशेषतः ऑप्शन ग्रीक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये डेल्टाचा उपयोग रफ प्रोबॅबिलिटी इंटरप्रिटेशनसाठी केला जातो. पण डेल्टा म्हणजे एक्झॅक्ट प्रोबॅबिलिटी नाही. उदाहरणार्थ, जर डेल्टा 0.30 आहे याचा अर्थ आपण 30% जिंकण्याचे चान्सेस आहे असं म्हणता येणार नाही, कारण ॲक्च्युअल प्रोबॅबिलिटीमध्ये अनेक अजप्शन्स आणि मार्केट डायनॅमिक्सवरती हे अवलंबून तिथं असतं. म्हणून डेल्टाला प्रोबॅबिलिटी म्हणून वापरताना कॉन्टेक्स्ट किंवा त्याच्या पाठीमागचा आयडिया डेटा जो आहे तो असणं सगळ्यात महत्त्वाचं राहतं. आणि इथंच आपले रिटेल ट्रेडर जे आहेत ना ते मार आपल्याला खाताना तिथे दिसतात. याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आता हे एका एक्झाम्पलच्या माध्यमातून, इमेजच्या माध्यमातून आपण आता बघूयात. याच्यावरती जर तुम्ही बघितलं, डेल्टा हा 0.70 म्हणजे 70% प्रॉफिट नक्कीच नाही. डेल्टा हा प्राइस सेन्सिटिव्हिटीला दर्शवत असतो, ज्याच्यामध्ये रिलेशनशिप जे आहे ना प्रोबॅबिलिटीच्या कॉन्टेक्स्ट डिपेंडंट असते. आणि डेल्टा म्हणजेच गॅरंटीड प्रॉफिट आहे असं नसतं. जर तुम्ही ह्या भावनेवरती राहून तिथं प्रॉफिट कमावण्याचा प्रयत्न जर करत असाल तर त्या स्वप्नातनं बाहेर लवकरात लवकर निघणं सगळ्यात महत्त्वाचं राहतं. आणि इथं प्रोबॅबिलिटीवरती मार्केटच्या अदर कॉन्टेक्स्टकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं तिथं असतं. धडा नंबर 9च्या माध्यमातून प्रोफेशनल ट्रेडर डेल्टाकडे नक्की कसे बघतात ते समजून घेऊया. प्रोफेशनल ट्रेडरसाठी डेल्टा हा एक नंबर नाही, तर तो डेल्टाचा उपयोग जो आहे तो पोझिशन एक्सपोजर समजण्यासाठी करत असतो. तो विचारतो की अंडरलिंग हल्ल्यानंतर माझ्या प्रीमियमवरती किती इम्पॅक्ट जो आहे तो होऊ शकतो, माझ्या पोझिशनचा नेट डेल्टा किती आहे आणि माझं एक्सपोजर जर वाढत आहे की कमी होत आहे. आणि जर मी हेच जर केलं तर मार्केट हल्ल्यावरती माझा डेल्टा जो आहे तो किती बदलणार. आणि सगळ्यात महत्त्वाची इथं गोष्ट ठरते ती म्हणजे डेल्टा स्थिर नसतो. मार्केट तुमच्या फेवरमध्ये किंवा तुमच्या विरुद्ध अगेन्स्टमध्ये जर गेलं तर डेल्टा जो आहे तो बदलताना तिथं दिसू शकतो. ह्यामुळेच आपण पुढचा जो ग्रीक येतो तो म्हणजे गॅमा. तर बिगिनर टू प्रोफेशनल थिंकिंगमध्ये जर आपल्याला ट्रान्सफर जर करायचा असेल तर हा ऑप्शन्स 50चा आहे, हा बिगिनर विचार करतो. पण याचा डेल्टा किती आहे हा प्रोफेशनल विचार करत असतो. बिगिनर म्हणतो जर निफ्टी 100 पॉईंटनी वरती जर गेला तर मला किती प्रॉफिट होईल. पण त्याच वेळेस प्रोफेशनल विचारतो माझ्या ऑप्शनचा डेल्टा किती आहे आणि तो मुवमेंट दरम्यान जो आहे तो किती बदलू शकतो. कारण बिगिनर फक्त प्रीमियम बघत असतो, प्रोफेशनल जो आहे तो एक्सपोजर बघत असतो. आणि हीच ग्रीक समजण्याची पहिली सुरुवात आहे. हे जर तुम्हाला समजलं असेल तर डेल्टा म्हणून व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मित्रांनो, हे आपण भरपूर काही ऑप्शनचे बेसिक समजतोय, पण त्याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तथा कमेंट बॉक्समध्ये मी मेन्शन केली गेलेली आहे. याबरोबरच प्रत्येक रविवारी जे आहे ते आपण 1 तासासाठी बेसिक्स टू ॲडव्हान्स जे ते मार्केट शिकत असतो. ते जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर त्या बॅचेसला एनरोल करण्याकरता डीमॅट खातं जे आहे तुम्ही तिथं नक्की खोलू शकता.
तर आजच्या या डेल्टाच्या एपिसोडमध्ये नक्की आपण काय शिकलो, तर आजचा कॉन्सेप्ट जो होतो एकदम सिंपल होता, ते म्हणजे डेल्टा अंडरलिंगच्या मुवमेंटच्या तुलनेत ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये किती वाढेल किंवा किती घटेल हे सेन्सिटिव्हचं एक मेजर तिथं देत होता. कॉल ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, पुट ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो निगेटिव्ह आहे. लोअर डेल्टा ऑप्शन्स मध्ये अंडरलिंग मध्ये जे काही मुवमेंट होईल त्यानुसार प्रीमियम मध्ये तुलनेत कमी इमिडिएट इम्पॅक्ट जो आहे तो बांधताना दिसू शकतो. हायर डेल्टा ऑप्शन्स मध्ये तो इम्पॅक्ट जो आहे तो तुलनेने जास्त असतो. ऍट द मनी ऑप्शन्स मध्ये डेल्टाचा जनरली हायर इम्पॅक्ट तिथं असतो आणि इन द मनी ऑप्शन्स मध्ये तो आणखीन जास्त होताना दिसतो. डेल्टाला एक्झॅक्ट प्रोबेबिलिटी समजण्याची चूक जी ती न करणं सगळ्यात महत्वाचं आहे. पण आता अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे. समजा निफ्टी 24,000च्या वरती होता, तुमच्या कॉलचा डेल्टा 0.50 होता, निफ्टी 100 पॉईंटनी वरती गेला, पण डेल्टा अजूनही 0.50 राहील का? नक्कीच नाही ना. मार्केट हालत असताना डेल्टा बदलतो, पण हा जो डेल्टा 0.50 वरनं 0.80 वरती जाणार आहे हे बदलणार आहे हे कोण सांगत असतं? ते म्हणजे गॅमा. पुढील एपिसोडमध्ये आपण गॅमा नक्की काय आणि डेल्टा हा अचानक जो आहे तो कसा बदलतो, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा जो आहे तो कसा होतो, तो आपण गॅमाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. गॅमा मोठा होत असेल तर ऑप्शन्स बायर्स आणि ऑप्शन सेलरसाठी काय बदलतं? कारण डेल्टा सांगतो की प्रीमियम किती बदलणार आहे, पण गॅमा हे सांगतो की डेल्टा जो आहे तो किती प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला बदलताना तिथं दिसणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की डेल्टा इंट्रिन्सिक व्हॅल्यू किंवा डेल्टा ऑप्शन जे आहे ते नक्की कमेंट करा. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तथा कमेंट बॉक्समध्ये मी दिली आहे. त्या लिंकद्वारे जे आहे ते ट्रेडिंग आणि डीमॅट खातं तुम्ही नक्की खोलवू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.